हॅलो एव्हरीवन, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत उपवासाच्या दोन प्रकारच्या रेसिपीज. पहिली आहे मसाला पुरी आणि दुसरी रेसिपी आपण बनवणार आहोत मऊसूत अशी इडली आणि चटणी. खूप साध्या सोप्या रेसिपीज आहेत. उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा या रेसिपीज पॅक करू शकता. चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला 2 उकडलेले बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेले आहे. तुम्ही स्मॅश सुद्धा करू शकता. यामध्ये 1 वाटी शिंगाडा पीठ, हे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉप मध्ये मिळून जाईल. 1 वाटी राजगिरा पीठ, 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट केलेली, तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता. 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, यानी कलर छान येतो आणि चवीला टेस्टी होते. त्यानंतर मी चवीनुसार सेंधव मीठ घालत आहे. तुम्ही रेग्युलर जे नॉर्मल मीठ आहे ते वापरलं तरीही चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पाण्याचा वापर आपण करणार नाही कारण याला पाणी लागत नाही. बटाटे आणि पीठ याचं व्यवस्थित असं प्रमाण आहे. जर तुमच्याकडनं कमी जास्त होत असेल, बटाटे कमी आणि पीठ जास्त वगैरे झालं असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. थोडं तेलाचा वापर करून आपण परत हे पीठ मळून घेऊया, जसं आपण फुलक्यांचं किंवा चपातीचं पीठ मळून घेतो. या पिठाला सेट होण्याची गरज नाही, म्हणजे 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायची गरज नाही. पीठ भिजवल्यावर लगेचच आपण पुरी बनवू शकतो. म्हणजे सकाळी घाईच्या वेळेला टिफिन तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही ही पुरी नक्कीच ट्राय करून बघा. पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. त्यानंतर आपण पुरी थापून घेऊया. आपल्याला ही पुरी लाटायची नाहीये. पोपाटावर थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि हाताला सुद्धा थोडं तेल लावलेलं आहे. तेल किंवा तूप तुम्ही काहीही घेऊ शकता. आपण भाकरी जशी थापतो हाताने, पण हे बोटाने आपल्याला प्रेस करून पुरीचा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि याचे जे काठ आहे ते थोडे फाटल्या जातील तर ते सुद्धा तुम्हाला हाताने किंवा बोटाने ते व्यवस्थित करायचे आहे. जर तुम्हाला तसं नसेल करायचं किंवा अगदी गोल आणि छान असे काठ वगैरे हवे असतील तर तुम्ही एखादी प्लेट, वाटी किंवा कटरच्या साहाय्याने राऊंडमध्ये असं कट करू शकता. खूप जाड किंवा खूप पातळ आपल्याला अशी बनवायची नाही. अगदी मीडियम आकाराची जी आहे तशी बनवायची आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने मी बनवलेली आहे. तर बघा, आपली पुरी जी आहे ती थापून झालेली आहे. बघा, अशा पद्धतीने कडकडीत तेलामध्ये आपण ही पुरी तळून घेऊया. सुरुवातीला तेल जे आहे व्यवस्थित कडकडीत गरम करावं. त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमला ही पुरी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. बुडबुडे कमी झाल्यानंतरच या पुरीला आपल्याला पलटवायचं आहे. बुडबुडे जर सुरू असतील, जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अजिबात हात लावायचा नाही, नाहीतर तुटायची शक्यता असते. तर बघा, अशा पद्धतीने मी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेली आहे. ही पुरी तुम्ही उपवासाचं लोणचं, दही किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. मी दह्याबरोबर ही पुरी पॅक केली होती टिफिनमध्ये. तर चला आपण लगेचच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी बनवत आहे मऊसूत अशी इडली. याची आपल्याला पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी झटपट आपण ही बनवू शकतो. चला तर मग आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे भगर. त्यानंतर ही भगर जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला. एका भांड्यामध्ये काढून लगेचच आपल्याला अर्धी वाटी जी आहे ती साबुदाणा घ्यायचा आहे. भाजलेला नाहीये, कच्चाच आहे. त्याचं सुद्धा आपल्याला पीठ बनवायचं आहे. यामध्ये 1 वाटी दही ऍड करूया. 1 वाटी भगर घेतली होती, अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी दही. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्स होत आहे. मी आधीच पाण्याचा वापर केलेला नाही. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी ऍड करूया. ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी ऍड केलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळी होत नाही, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आणि झाकून 10 ते 15 मिनिटं सेट होऊ देऊया. पीठ आपलं सेट होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले आहेत, 2 ते 3 हिरवी मिरची, चवीनुसार सेंधव मीठ, अर्धा चमचा साखर,
आणि 2 चमचे दही, 2 चमचे पाणी मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकता। मी अशीच चटणी वापरलेली आहे, खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता पीठ आपलं मस्त असं सेट झालेलं आहे। तर यामध्ये आता पाणी घालून आपण व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी बनवून घेऊया, जशी इडलीची असते। पाणी आपल्याला कमी जास्ती लागू शकतं, त्याच्यामुळे पीठ जे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीनुसार सैंधव मीठ वापरत आहे। रेग्युलर मीठ वापरलं तरीही चालेल, पण मी उपवासाला सैंधव मीठ वापरत असते। 1 इनोचं पॅकेट घातलेलं आहे, तुम्ही सोडा सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मी यावर पाणी वगैरे वापरलेलं नाही, हे असंच ॲक्टिव्ह होतं, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला हे पीठ पातळ दिसत असेल, पण हे पीठ पातळ नाहीये, व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आहे। अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला इडली बनवायला पाहिजे आहे। लगेचच आपण इडली पात्रामध्ये पीठ जे आहे ते घालून घेऊया। इडली पात्राला व्यवस्थित असं मी तूप लावून घेतलेलं आहे। इडली पात्र मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, 10 मिनिटं त्याला व्यवस्थित असं गरम करून घेऊया। पाणी उकळलेलं हवं। त्यानंतर इडल्याचं पात्र ठेवून झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमला वाफ येऊ द्यायची आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर एकदा चेक करून बघा, जर झाल्या नसतील तर परत 5 मिनिटं त्याला वाफ द्यायची। तुम्ही बघू शकता मऊसूत इडली आपली तयार झालेली आहे। अगदी इझिली ही भांड्यामधनं डिमोल्ट होते, बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी स्पॉन्जी इडली आपली तयार झालेली आहे। ही इडली चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। साबुदाण्याच्या पेक्षा हा ऑप्शन नक्कीच चांगला आहे। तुम्हाला या 2 रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।